नमस्कार, मी सीता पिचड. तुम्हाला असं एक झाड दाखवणार आहे ज्याला सोन्याचं झाड पण म्हणतात ते. तर ते कोणते, चला बघूया. तर हे बघा, हे आहे बाव्याचं झाड. याला सोन्याचं झाड पण म्हणतात ते. आमच्याकडे याला बाव म्हणते ते. याला इंग्लिशमध्ये गोल्डन शॉवर ट्री म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. बाव्याच्या झाडाला सोन्याचं झाड का म्हणतात माहिती का? कारण ना त्याला पिवळी धमक फुलं येतात ते, त्याच्यामुळे ना त्याला सोन्याचं झाड म्हणतात. सगळीकडे झाडांना हिरवीगार पालवी फुटले आणि फुलं पण आले ते. आणि आता रानामध्ये ना फुलांचा फुलोत्सव सुरू झाले. तर बघा ना, असे बावेची फुलं फुललेत. आणि या बावेचे शास्त्रीय नाव ना कॅशिया पिस्टिला. आणि हे बावेचं फुल आहे ना, हे केरळ राज्यामध्ये ना हे राज्यफूल म्हणून ओळखलं जातं. बावेची फुलं आणि पानात नाही का बऱ्याच औषधांमध्ये याचा वापर केला जातो. आणि कवळी फुलं ना ही भाजीसाठी वापरतात. आयुर्वेदामध्ये बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी, तसंच त्वचेच्या विकारासाठी, त्वचेच्या काही समस्या दूर करण्यासाठी, शरीराला थंडावा देण्यासाठी या फुलांची भाजीचा वापर केला जातो. ही भाजी काही प्रमाणातच खावी, कारण जास्त खाल्ल्यानंतर जुलाब किंवा पोटदुखी होऊ शकते. काही औषधांमध्ये ना शेंगा किंवा शेंगातला गर नाही का तो वापरला जातो, पण स्वतःहून ना जास्त वापरू नये. शेंगा आणि त्याचं गर आहे नाही का, ते डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय ना लहान मुलांना किंवा गर्भवती स्त्रियांना ना देऊ नये. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपण याची रेसिपी बनवायची का तुम्ही कमेंट करून सांगा बरं का. आणि कशी बनवतात ते पण सांगा. आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटूया असेच एका नवीन व्हिडिओसह.